नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत आयोजित संशोधन पद्धती या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, संशोधन पद्धती या विषयाच्या व्याख्यानामध्ये मागच्या लेक्चरला आपण पहिल्या प्रकरणातील पहिला मुद्दा म्हणजेच संशोधनाचा अर्थ, त्याच्या वेगवेगळ्या संशोधकांनी केलेल्या व्याख्या, त्याचे महत्व आणि त्या संशोधनाचं स्वरूप आणि व्याप्ती या बाबींची चर्चा केलेली आहे. आजच्या व्याख्यानामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण संशोधन पद्धती या विषयाच्या पहिल्या प्रकरणातला दुसरा मुद्दा तो म्हणजे शास्त्रीय संशोधन. या शास्त्रीय संशोधनाचा अर्थ, त्याच्या पायऱ्या अर्थात त्याचे वेगवेगळे टप्पे या बाबींचा विचार आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय संशोधनालाच वैज्ञानिक संशोधन असंही म्हणतात. शास्त्रीय किंवा वैज्ञानिक संशोधन अशा दोन्ही अर्थाने या शब्दांचा उपयोग केला जात असतो. शास्त्रीय किंवा वैज्ञानिक संशोधन या भागामध्ये आपण शास्त्रीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचा अर्थ व त्याच्या व्याख्या, त्यानंतर वैज्ञानिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे त्याच्या वेगवेगळ्या विद्वानांनी केलेल्या पायऱ्या. वैज्ञानिक संशोधन हे जे केलं जातं ते करताना कोणकोणत्या पायऱ्यांचा, कोणकोणत्या टप्प्यांचा विचार केला जातो याचा विचार आपण या तिसऱ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत. वेगवेगळ्या संशोधकांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी वैज्ञानिक संशोधनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्याच्या संख्या संशोधकांपरत वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून त्याचाही विचार आपण या तिसऱ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत. चौथा मुद्दा आहे वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीत, तो म्हणजे वैज्ञानिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्या. सर्वानुमते, सर्व अभ्यासकांच्या मते सर्व मान्य अशा वैज्ञानिक पद्धतीच्या 5 ते 6 पायऱ्या आहेत, 5 ते 6 टप्पे आहेत. या टप्प्यांचा आपण, या पायऱ्यांचा विचार आपण आज करणार आहोत. तत्पूर्वी वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा अर्थ आणि व्याख्या. J.W. वेस्ट या संशोधकांच्या मते संशोधन ही एक व्यवस्थित क्रिया होय की ज्याद्वारे शोध घेतला जातो आणि संघटित ज्ञानाच्या अंगांचा विकास केला जातो. J.W. वेस्ट यांच्या मते वैज्ञानिक संशोधन म्हणजे की ज्याद्वारे कशाचा तरी शोध घेतला जातो आणि नवीन ज्ञानाच्या अंगांचा विकास हा केला जात असतो. त्यानंतर हेरिंग यांनी वैज्ञानिक संशोधनाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते वैज्ञानिक किंवा शास्त्रीय संशोधन ही एक संचयी प्रक्रिया आहे. संशोधक सातत्याने संशोधन करत असतो आणि संशोधनाच्या मार्गावरती पुढे अग्रक्रमण करत असतो आणि म्हणून त्या मार्गावर चालत असताना त्याच्याकडे संशोधनाविषयीचे अनुभव, संशोधनाविषयीची माहिती ही संचित होत जात असते. यालाच त्यांनी शास्त्रीय संशोधन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर संशोधनाची तिसरी व्याख्या केलेली आहे ती वेबस्टर यांनी. वेबस्टर यांच्या मते वैज्ञानिक संशोधन म्हणजे एखादी गोष्ट शोधून काढण्यासाठी सतत आणि पद्धतशीर केलेले परीक्षण होय. वेबस्टर यांच्या मते वैज्ञानिक संशोधन हे तेच असतं की जे सातत्याने केलं जातं आणि पद्धतशीरपणे परीक्षण केलं जातं. पद्धतशीर यामध्ये नियोजनाचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ नियोजनपूर्वक केलेलं, सातत्यपूर्ण केलेलं संशोधन हे वैज्ञानिक संशोधन होऊ शकतं. त्यानंतर चौथी व्याख्या केलेली आहे वैज्ञानिक संशोधनाची, ती म्हणजे F.N. केर्लिंगर यांनी. F.N. केर्लिंगर यांच्या मते शास्त्रीय संशोधन हे व्यवस्थित, नियंत्रित आणि अनुभवजन्य असते. व्यवस्थित या शब्दाचाही पुन्हा तोच अर्थ, नियोजनबद्ध, नियंत्रित. वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीत संशोधकाचं संशोधन परिस्थितीवर पूर्णतः नियंत्रण असतं आणि त्याचप्रमाणे अनुभवजन्य. संशोधकाला या संशोधन कार्यामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असतो. असं जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा त्याला वैज्ञानिक संशोधन असं म्हणतात, असं केर्लिंगर यांचं म्हणणं आहे. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक संशोधनाची वैशिष्ट्ये विचारात घेताना आपल्याला एकूण 6 वैशिष्ट्यांचा विचार करायचा आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता याचा अर्थ लक्षात घ्या. एखाद्या विशिष्ट घटनेचे एकाच निरीक्षकाने पुन्हा पुन्हा केलेल्या निरीक्षणावरून निघणारे निष्कर्ष हे सारखेच असतात. जेव्हा एखादा संशोधक संशोधन करतो
आणि तो संशोधन केल्यानंतर जे निष्कर्ष काढतो ते निष्कर्ष पुन्हा दुसरा संशोधक पडताळून पाहू शकतो. यामध्ये कुठलीही व्यक्तिनिष्ठता ही नसते. उदाहरणार्थ, आदिवासी समाजामध्ये निरक्षरता अलीकडच्या काळात वाढायला लागलेली आहे, किंवा आदिवासी समाजाचा अलीकडील काळात शैक्षणिक विकास झालेला नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा कदाचित यामध्ये व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनही असू शकतो, कदाचित पूर्वग्रहही असू शकतो, पूर्व अज्ञानही असू शकतं. पण जेव्हा एखादा संशोधक आदिवासी समाजामध्ये जाऊन आदिवासी समाजाची शैक्षणिक पातळी, शैक्षणिक दर्जा संशोधित करतो, त्याविषयी माहिती मिळवतो, तथ्य संकलित करतो, त्या तथ्यांचं विश्लेषण करतो आणि त्यानंतर निष्कर्ष काढतो आणि मग तेव्हा म्हणतो की आदिवासी समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये निरक्षरता वाढीस लागलेली आहे, तेव्हा ते वस्तुनिष्ठ संशोधन होत असतं. याचा अर्थ व्यक्तिनिष्ठ संशोधनाच्या मागे पूर्वग्रह, पूर्व अज्ञान किंवा अपूर्ण माहिती असू शकते, पण वस्तुनिष्ठ संशोधनाच्या मागे वास्तविक तथ्य असतात. त्या तथ्यांच्या आधारे संशोधक संशोधन करत असतो. म्हणजेच काय, वैज्ञानिक संशोधन हे वस्तुनिष्ठ असते, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे विश्वसनीयता. एखाद्या एककाचे मोजमाप केल्यानंतर, विश्वसनीयता म्हणजेच एखाद्या एककाचे मोजमाप केल्यानंतर त्याच्या अचूकतेच्या मात्रा स्थिर असतात, त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. एखाद्या संशोधकाने संशोधन केल्यानंतर त्याचे जे निष्कर्ष येतात ते निष्कर्ष आणि दुसऱ्या संशोधकाने त्याच परिस्थितीमध्ये त्याच ठिकाणी संशोधन केल्यानंतर त्याचे येणारे निष्कर्ष हे सारखेच असतात. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट भूभागातील विशिष्ट शेती क्षेत्रातील मातीचे परीक्षण एखाद्या संशोधकाने केल्यानंतर त्या मातीमध्ये असणारे घटक हे तेच जे दुसऱ्या संशोधकालाही सापडतील. म्हणजेच काय, त्याच्या अचूकतेच्या मात्रा या स्थिर राहतील, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, त्याच्यामध्ये एक विश्वास असतो. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन पद्धतीचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सत्यापनशीलता. निष्कर्षांचे पुनर्परीक्षण केल्यानंतर देखील ते सत्य असतील तर त्यामध्ये सत्यापनशीलता असते. विशिष्ट नियमांच्या किंवा विशिष्ट विषयांच्या संदर्भात आधीचे निष्कर्ष योग्य आहे की नाही याविषयी शंका असेल तर संशोधक ते पुन्हा पडताळून पाहू शकतो. उदाहरणार्थ, पश्चिम घाटातील किंवा मेळघाटातील आदिवासी कुटुंबांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे, किंवा पश्चिम घाटातील मेळघाटातील आदिवासी समाजामध्ये बालमृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे. हे जर एखाद्या संशोधकाने निष्कर्ष काढलेले असतील तर दुसरा संशोधक पुन्हा ते निष्कर्ष शास्त्रीय कसोट्यांच्या आधारावर पडताळून पाहू शकतो आणि ते सत्य आहे की नाही हे पडताळून पाहू शकतो. आणि ते सत्य असतील तर तसेच निष्कर्ष तोही काढू शकतो. म्हणजेच वैज्ञानिक संशोधनामध्ये सत्य असते, सत्यापनशीलता असते आणि त्या आधारे हे संशोधन पूर्ण केलं जात असतं. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन पद्धतीचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निश्चितता. वैज्ञानिक पद्धत ही निश्चित, विशिष्ट आणि स्पष्ट असते. निश्चित, विशिष्ट आणि स्पष्ट याचा अर्थ, उदाहरणार्थ, पाऊस खूप पडला. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगतो की पाऊस खूप पडला तर यामध्ये अस्पष्टता आहे, नेमका किती पडला हे सांगता येत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की पाऊस 40 मिलीमीटर इतका पडला, 100 मिलीमीटर इतका पडला, तेव्हा 40 किंवा 100 मिलीमीटर ही निश्चितता आहे आणि ही निश्चितता वैज्ञानिक संशोधन पद्धतीमध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक संशोधन पद्धतीचं पाचवं वैशिष्ट्य आहे सामान्यीकरण. शास्त्रीय पद्धतीद्वारे काही सामान्य नियम काढले जातात की जे सर्वांवर लागू होतात. उदाहरणार्थ, अर्थशास्त्रामध्ये एक नियम आहे मागणीचा नियम. बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढली का तिची मागणी कमी होते, किंवा किंमत कमी झाली की मागणी वाढते. याचाच अर्थ हा जो काही नियम आहे या नियमाचं संशोधन केल्यानंतर जे काही निष्कर्ष काढले जातील त्याचं सामान्यीकरण केलं जाईल. आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये तसंच असतं की किंमत वाढल्यानंतर त्याची मागणी सर्वसाधारणपणे कमी होते किंवा किंमत कमी असताना त्याची मागणी ही जास्त असते. हा नियम जो आहे हा सर्वसामान्य नियम हा झालेला आहे. किंवा कोरोना व्हायरस या आजारावर किंवा कोरोना या आजारावर
कोणतं औषध प्रभावी ठरू शकेल या संदर्भात वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन हे चालू आहे. आणि हे जेव्हा औषध शोधलं जाईल तेव्हा त्या औषधाचं सामान्यीकरण केलं जाईल. याचाच अर्थ ते कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला, कोणत्याही व्यक्तीला ते औषध दिल्यानंतर त्याचा कोरोना हा आजार दूर करण्यात प्रभावी उपयोग केला जाऊ शकतो. याला सामान्यीकरण असं म्हणत असतात. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन पद्धतीचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पूर्वानुमान शक्यता. पूर्वानुमान शक्यता म्हणजेच भविष्य कथन क्षमता. भविष्य कथन क्षमता म्हणजेच निष्कर्ष सत्य असल्याचे प्रमाण होय. निष्कर्ष सत्य असल्याचं प्रमाण म्हणजेच भविष्य कथन क्षमता. पुन्हा तेच उदाहरण की XYZ नावाचं औषध हे कोरोना व्हायरस दूर करण्यासाठी भविष्यातही उपयोगी येऊ शकतं. यालाच म्हणतात पूर्वानुमान शक्यता. तर अशी ही वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत की ज्यांची आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक संशोधन पद्धतीच्या वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या पायऱ्या सुचवलेल्या आहेत. त्यांची संख्या विद्वानांपरत्वे वेगवेगळ्या आहेत. यामध्ये पहिले विद्वान आहेत, संशोधक आहेत ते म्हणजे लुंडबर्ग. लुंडबर्ग यांच्या मते वैज्ञानिक संशोधनाच्या एकूण 4 पायऱ्या आहेत. या 4 पायऱ्यांमधली पहिली पायरी ती म्हणजे तात्पुरत्या गृहीत कृत्याची निर्मिती. त्यानंतर दुसरी आहे तथ्यांचे निरीक्षण व लेखन. तिसरी तथ्यांचे वर्गीकरण आणि संघटन. आणि चौथी सर्वात महत्वाची ती म्हणजे सामान्यीकरण. त्यानंतर दुसरे संशोधक आहेत, विद्वान आहेत PV. यांच्यामध्ये तात्पुरत्या गृहीत कृत्याची निर्मिती करावी, त्यानंतर निरीक्षण, तथ्यांचे संकलन आणि लेखन करावं. त्यानंतर तिसरी पायरी त्यांनी सुचविलेली आहे ती म्हणजे लिखित तथ्यांचे श्रेणी आणि क्रमामध्ये निर्धारण करावं. आणि चौथं ती म्हणजे सामान्य नियमांची निर्मिती करावी, म्हणजे पुन्हा सामान्यीकरण करावं. अशी यांनी एकूण 4 पायऱ्या सुचवलेल्या आहेत. त्यानंतर ऑगस्ट कॉम यांच्यामध्ये एकूण 5 पायऱ्या आहेत. वैज्ञानिक संशोधनाच्या एकूण 5 पायऱ्या आहेत. त्याची पहिली पायरी आहे संशोधन विषयाची निवड. दुसरी निरीक्षणाद्वारे तथ्यांचे संकलन. जो काही संशोधन विषय निवडलेला आहे त्या संशोधन विषयाविषयी निरीक्षण करून तथ्यांचे संकलन संशोधकांनी करावे. तिसरी पायरी आहे तथ्यांचे वर्गीकरण. संकलित तथ्यांचं वर्गीकरण किंवा सारणीकरण त्या संशोधकांनी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथी पायरी आहे तथ्यांचे परीक्षण. आणि शेवटची पायरी आहे नियमांचे प्रतिपादन, म्हणजेच पुन्हा सामान्य नियमाचं प्रतिपादन हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचे विद्वान आहे मॅकयुगन. मॅकयुगन यांच्या मते वैज्ञानिक संशोधनाच्या केवळ 2च पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे नवीन परिस्थितीमध्ये भविष्य कथन आणि दुसरी पायरी आहे गृहीत कृत्याचे पुनर्परीक्षण किंवा पुनरावृत्ती. तर अशा वेगवेगळ्या विद्वानांनी वैज्ञानिक संशोधन पद्धतीच्या बाबतीत वेगवेगळ्या पायऱ्या सुचवलेल्या आहेत. पण लुंडबर्ग आणि PV यांच्या मते वैज्ञानिक संशोधनाच्या साधारणतः 4 पायऱ्या असतात आणि या दोन्ही संशोधकांच्या मते साधारणतः या ज्या पायऱ्या आहेत त्या जवळपास सारख्याच आहेत. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन पद्धती तिच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत याचा सविस्तरपणे आपण विचार करूया की ज्या सर्व सामान्य आहेत, सर्व मान्य आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी, वेगवेगळ्या संशोधकांनी विचार मंथन केल्यानंतर संशोधन पद्धतीच्या कोणकोणत्या पायऱ्या असू शकतात या संदर्भात सखोल संशोधन आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा विचार आपण आता करूया. वैज्ञानिक संशोधन पद्धतीची पहिली पायरी आहे समस्या सूत्रण. समस्या सूत्रण याचा अर्थ समस्येची निवड. प्रश्न नेमका काय आहे हे संशोधकाला अगोदर ठरवावं लागतं, निश्चित करावं लागतं आणि त्या आधारेच मग संशोधकाची संशोधनाची दिशा ही ठरत असते, निश्चित होत असते. उदाहरणार्थ सद्यस्थितीमध्ये शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर अर्थव्यवस्थेवर काही परिणाम झाला आहे का, हा संशोधनाचा प्रश्न असू शकतो, संशोधकाची समस्या असू शकते आणि यानुसार संशोधकाची संशोधनाची दिशा निश्चित होते. याचा अर्थ संशोधक हा आर्थिक क्षेत्रामध्ये संशोधन करणार आहे. दुसरं उदाहरण घेऊया. आदिवासी समाजामध्ये बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे. हा सामाजिक संशोधनाचा विषय होऊ शकतो. किंवा ग्रामीण भागामध्ये निरक्षरतेचं प्रमाण हे जास्त आहे. हा शैक्षणिक संशोधनाचा विषय होऊ शकतो.
म्हणजे काय, ग्रामीण भागामध्ये निरक्षरता का जास्त आहे ही संशोधनाची समस्या असू शकते. आदिवासी समाजामध्ये बालमृत्यूचं प्रमाण का जास्त आहे ही संशोधनाची समस्या असू शकते आणि यानुसार त्याला त्याच्या संशोधनाची दिशा ही मिळत असते. म्हणजेच वैज्ञानिक संशोधन पद्धतीची पहिलीच पायरी आहे ती म्हणजे समस्या सूत्रण, समस्येची निवड करणे. दुसरी पायरी आहे कार्यवाहक गृहीत कृत्याची निर्मिती, तात्पुरत्या गृहीत कृत्याची निर्मिती. संशोधनाची दिशा निर्धारित करण्यासाठी संशोधन समस्येचे संभाव्य उत्तर शोधले जाते आणि या संभाव्य उत्तराला कार्यवाहक गृहीत कृत्य असं म्हटले जातं. गृहीत कृत्य म्हणजे सर्वसामान्य विधान की ज्याची पडताळणी ही पुढे संशोधन प्रक्रियेमध्ये केली जाणार आहे. जर ते गृहीत कृत्य नाकारलं गेलं तर तशा प्रकारचे निष्कर्ष काढले जातात किंवा गृहीत कृत्य स्वीकारलं गेलं तर त्याही आधारे निष्कर्ष हे काढले जात असतात. पण कार्यवाहक गृहीत कृत्याच्या आधारे संशोधकाला संशोधनाची दिशा ही मिळत असते. उदाहरणार्थ, आदिवासी समाजामध्ये बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे हे सर्वसामान्य विधान हे कार्यवाहक गृहीत कृत्य आहे आणि याच गृहीत कृत्याला पाया पकडून संशोधक हा आपली संशोधनाची प्रक्रिया पुढे नेत असतो आणि म्हणून कार्यवाहक गृहीत कृत्याची निर्मिती ही वैज्ञानिक संशोधन पद्धतीची दुसरी पायरी आहे. त्यानंतर तिसरी पायरी आहे संशोधनाचा आराखडा. संशोधकाने संशोधन विषय निश्चित केल्यानंतर भविष्यात संशोधन हे कसं पूर्ण केलं जाईल याविषयीचं पूर्व नियोजन किंवा एक व्यवहार्य नियोजन संशोधक करत असतो आणि यालाच संशोधन आराखडा असं म्हटलेलं आहे. संशोधन कार्याचे व्यवहार्य नियोजन म्हणजे संशोधन आराखडा होय. उदाहरणार्थ, आदिवासी समाजामध्ये जेव्हा एखादा संशोधक संशोधन करणार आहे किंवा कुठल्याही ग्रामीण भागामध्ये संशोधन करणार आहे तर नमुना निवड किती घ्यायची, कशी घ्यायची, नमुना निवडीच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा, त्यानंतर तथ्य संकलन कशी करायचे, तथ्य संकलनाच्या कोणत्या स्त्रोताचा अवलंब करायचा, तथ्य संकलन केल्यानंतर मिळालेल्या तथ्यांचं त्याने विश्लेषण कसं करायचं आहे, त्यासाठी कोणत्या संख्याशास्त्रीय साधनांचा अवलंब करायचा, यासारखं नियोजन संशोधक हे अगोदरच करत असतो आणि यालाच व्यवहार्य नियोजन असं म्हणतात आणि यालाच संशोधन आराखडा असं म्हणत असतात. आणि या संशोधन आराखड्याचे साधारणतः 4 प्रकार हे सांगितले जातात. पहिला प्रकार आहे परिचयात्मक, दुसरा वर्णनात्मक, तिसरा निदानात्मक आणि चौथा आहे प्रयोगात्मक. संशोधन आराखड्यांचे सर्वचे सर्व प्रकार आपण पुढच्या प्रकरणामध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, चौथी पायरी आहे वैज्ञानिक संशोधनाची, ती म्हणजे तथ्यांचे संकलन. निरीक्षण करून तथ्यांचे संकलन करणे आवश्यक असते आणि हे तथ्यांचे संकलन संशोधक 2 मार्गांनी करू शकतो. एक प्राथमिक तथ्य संकलन आणि दुसरं आहे दुय्यम तथ्य संकलन. प्राथमिक तथ्य संकलन आणि दुय्यम तथ्य संकलन या दोन्हीमध्ये फरक आहे. प्रथमदर्शनी संशोधक प्रतिसादकाकडून जी माहिती मिळवतो त्याला प्राथमिक तथ्य असं म्हणतात आणि दुय्यम तथ्य संकलन याचा अर्थ संशोधक अगोदरच कोणी संशोधित केलेल्या संशोधनाचा उपयोग आपल्या संशोधनासाठी करत असतो. उदाहरणार्थ, आपण जर संदर्भ ग्रंथांचा आधार घेतला तर या संदर्भ ग्रंथांचं लिखाण अगोदर कोणीतरी केलेलं आहे आणि त्या संदर्भ ग्रंथांचा पुन्हा आपण आपल्या संशोधनामध्ये उपयोग करत असतो, तेव्हा त्याला दुय्यम तथ्य संकलन असं म्हणत असतात. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन पद्धतीची पुढची पायरी आहे ती म्हणजे तथ्यांचे वर्गीकरण आणि विश्लेषण. संशोधकाने जी काही तथ्य संकलित केलेली आहेत ती बऱ्याचदा विखुरलेल्या स्वरूपामध्ये असतात, विस्तृत स्वरूपामध्ये असतात. या विखुरलेल्या माहितीला पद्धतशीरपणे मांडून त्यामध्ये काही समानतेची तत्व असतील तर त्या तत्वांच्या आधारे संशोधक त्या तथ्यांचं वर्गीकरण करत असतो. उदाहरणार्थ, ग्रामीण भागामध्ये निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे असं म्हणताना ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोघांची तुलना त्याला करावी लागेल आणि मग शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये निरक्षरता जास्त आहे की नाही याची पडताळणी संशोधक पुढे जाऊन करू शकतो. पण त्यासाठी मिळवलेल्या तथ्यांचं संकलन आणि वर्गीकरण करताना ग्रामीण भागातील स्त्री साक्षरता, ग्रामीण भागातील पुरुष साक्षरता, शहरी भागातील स्त्री साक्षरता, शहरी भागातील पुरुष साक्षरता अशा 4 भागांमध्ये वर्गीकरण करून आणि मग एकूण साक्षरता आणि निरक्षरतेची पडताळणी संशोधक हे करू शकतो.
म्हणजेच मिळालेल्या तथ्यांना एका विशिष्ट पद्धतीमध्ये वर्गीकृत संशोधकाला करावं लागतं आणि त्या आधारे मग तो त्याचं विश्लेषण हे पुढे जाऊन करणार असतो. वैज्ञानिक संशोधन पद्धतीची शेवटची पायरी आहे ती म्हणजे सामान्यीकरण. संशोधकाने तथ्यांचं संकलन केल्यानंतर त्याचं विश्लेषण केल्यानंतर संभाव्य निष्कर्षांचा पडताळा पाहिल्यानंतर विशिष्ट परिस्थितीत समान म्हणजे तेच परिणाम घडून येत असतील तर निष्कर्षांबाबत जे विधान केले जाते त्यास सामान्यीकरण असं म्हणतात. म्हणजेच काय, जे कार्यवाहक गृहीत कृत्य संशोधकाने निश्चित केलेलं होतं त्या कार्यवाहक गृहीत कृत्याचं सिद्धांतामध्ये रूपांतरण केलं जातं, म्हणजेच त्याचं सामान्यीकरण हे केलं जातं. तर अशा ह्या वैज्ञानिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे समस्या सूत्रण, दुसरी कार्यवाहक गृहीत कृत्याची निर्मिती, तिसरी संशोधन आराखड्याची निश्चिती, चौथी तथ्यांचे संकलन, पाचवी तथ्यांचे वर्गीकरण व विश्लेषण आणि सहावी सामान्यीकरण. विद्यार्थी मित्रांनो, सामान्यीकरणानंतर सर्वात महत्वाची पायरी आहे ती म्हणजे संशोधन अहवाल लेखन. संशोधकाने संशोधन केल्यानंतर सर्व संशोधनाला त्याच्या लिखाणाला एका ग्रंथाच्या स्वरूपामध्ये त्याला लिहावं लागतं, मांडावं लागतं. लिखित स्वरूपामध्ये त्याला ते सर्व मांडावं लागत असतं आणि ज्या ग्रंथामध्ये तो हे सर्व संशोधन लिखित स्वरूपामध्ये मांडतो त्याला आपण संशोधन अहवाल असं म्हणत असतो. या संशोधन अहवालाचं लिखाण करताना संशोधकाला पहिला जो मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तो प्रस्तावना. संशोधक ज्या परिस्थितीमध्ये ज्या विषयाचं संशोधन करतो त्या विषयाविषयी सविस्तरपणे मूलभूत आणि सर्वसाधारण माहिती या प्रस्तावनेमध्ये त्याने देणे अपेक्षित असते. त्यानंतर दुसरी पायरी आहे ती म्हणजे समस्या सूत्रण. जी काही संशोधकाला समस्या होती त्या समस्येला लिखित स्वरूपामध्ये संशोधकाने आपल्या अहवालामध्ये लिहावं लागतं. त्यानंतर तिसरी पायरी आहे ती म्हणजे गृहीत कृत्य. जसं मागच्या स्लाइडमध्ये आपण विचार केला कार्यवाहक गृहीत कृत्याची निर्मिती, ती हीच पायरी आहे की गृहीत कृत्याची निर्मिती करून संशोधकाला ते लिखित स्वरूपामध्ये मांडावं लागत असतं. चौथी पायरी आहे ती म्हणजे अध्ययन पद्धती. अध्ययन पद्धती म्हणजे संशोधन आराखडा. संशोधक पुढे भविष्यामध्ये संशोधन कशा प्रकारे करणार आहे याविषयीची ती अध्ययन पद्धती आहे. त्यानंतर पाचवी पायरी आहे ती म्हणजे तथ्यांचे संकलन. तथ्यांचे संकलन करण्यासाठी संशोधकाने कोणत्या स्रोतांचा अवलंब केला त्याचं लिखित स्वरूपामध्ये मांडणी संशोधकाला या संशोधन अहवालामध्ये करावी लागत असते. सहावी पायरी आहे तथ्यांचे विश्लेषण. संशोधकाने जी काही तथ्य संकलित केलेली आहेत आणि त्या तथ्यांचे संकलन केल्यानंतर त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे त्यांचं विश्लेषण कसं केलं हे संशोधन अहवालामध्ये त्याला मांडावं लागतं. त्यानंतर सातवी पायरी आहे ती म्हणजे निष्कर्ष आणि शिफारशी. संशोधकाने जे काही संशोधन विषय निवडलेला आहे त्या संशोधन विषयाविषयी तो निष्कर्ष काढतो आणि त्याच निष्कर्षांच्या आधारे शिफारशी ह्या करत असतो. आणि आठवी पायरी आहे सर्वात महत्वाची ती म्हणजे संदर्भ सूची आणि परिशिष्ट. संपूर्ण संशोधन प्रक्रिया राबविण्यासाठी संशोधकाने ज्या काही संदर्भ ग्रंथांचा आधार घेतलेला आहे त्या सर्व संदर्भ ग्रंथांची एका विशिष्ट पद्धतीमध्ये यादी संशोधन अहवालामध्ये त्याला द्यावी लागत असते. आणि जर त्याने काही प्रश्नावली किंवा अनुसूची किंवा काही मतावलीचा वापर केलेला असेल तर त्याचा परिशिष्टामध्ये उल्लेख संशोधकाला हा करावा लागत असतो. धन्यवाद.